नमस्कार, मी सरिता कौशिक. झिरो आवरच्या आजच्या भागात आपलं स्वागत आहे. आज राज्यातील राजकारणानं परत एकदा कूस बदलली. आज परत एकदा येणाऱ्या काळाची राजकीय दिशा ठरवू शकेल अशी महारॅली महाराष्ट्रात झाली आणि आज परत एकदा महाराष्ट्र हा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाटला गेला. एकीकडे राज्यात मनोज जरांगे पाटील यांच्या सभा सुरू आहे. मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण नको असं म्हणत आता ओबीसी समाज आणि विविध पक्षातील नेतेही एकवटू लागले आहेत आणि आज ही एकता घट्ट झाली. त्याचीच प्रचिती आज जालन्याच्या अंबडमध्ये पाहायला मिळाली. ओबीसी मधल्या सर्वच समाजाच्या नागरिकांनी आज ओबीसी बचाव एल्गार महासभेला भर उन्हात लाखोंच्या संख्येनं गर्दी केली होती. एकीकडे जर मराठा आरक्षणाचा पोस्टर बॉय मनोज जरांगे पाटील असतील तर दुसरीकडे ओबीसी रॅलीचे असेच पोस्टर बॉय होते अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ. 150च्या वर मराठा आमदार असल्याचे सांगितले जाते. पण जर आज मराठ्यांचा नेता कोण हा सवाल विचारला तर उत्तर मात्र येईल ते मनोज जरांगे. जरांगे हे आमदारही नाहीत, खासदारही नाहीत आणि अगदी सरपंचही नाहीत. मात्र आज अख्ख्या ओबीसी समाजाच्या दिग्गज नेत्यांच्या निशाण्यावर होते फक्त एकच, मनोज जरांगे. आज अजून एक वेगळं घडलं. जेलमधून बाहेर आल्यानंतर भुजबळांमध्ये आधीसारखी आक्रमकता राहिली नाही अशी चर्चा व्हायची. मात्र त्यांच्या आजच्या सभेनंतर भुजबळ रिटर्न्स अशाही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अंबडमधून तुफान भाषण करताना भुजबळांनी नेत्यांना केलेल्या गावबंदीवरूनही मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजावर तोफ डागली. तसंच जातनिहाय जनगणना करून कुणाची संख्या अधिक हेही समोर येऊ द्या असं आव्हानच देऊन टाकलं. आजच्या ओबीसी समाजाच्या आरक्षण बचाव एल्गार सभेला ओबीसी नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि ओबीसी नेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री आणि धनगर समाजाचे नेते महादेवराव जानकर, भाजप आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर, वंजारी समाजाचे नेते डॉक्टर नारायण मुंडे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी, माळी समाजाच्या नेत्या आणि विद्यमान आमदार देवयानी फरांदे, विमुक्त भटके समाज नेते लक्ष्मण गायकवाड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे, ओबीसी नेते प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक टी.पी. मुंडे, आमदार राजेश राठोड, माजी आमदार आणि भाजप नेते आशिष देशमुखांसह विविध समाजाच्या नेत्यांनी स्टेज भरला होता. मात्र आजच्या या बैठकीला पंकजा मुंडेंची अनुपस्थिती प्रकर्षानं जाणवली. विविध पक्षातील नेते ओबीसींसाठी एकत्र स्टेजवर आल्यामुळे भाषणातून पक्षाचा प्रचार होण्याची शक्यता अधिक होती. मात्र ओबीसी सभा आयोजकांनी वारंवार स्टेजवरून हा मंच ओबीसींसाठी असून कोणत्याही पक्षाचं नाव घेऊन हा मंच राजकीय करू नका असं आवाहन केलं. याच विषयाला अनुसरून आम्ही आज एक प्रश्न विचारला होता. तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आमचा पहिला प्रश्न होता, आजच्या ओबीसी मेळाव्यामुळे मराठा समाजासारखाच शिंदे सरकारवर दबाव निर्माण होईल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. छगन भुजबळांनी अंबडच्या धाईतनगर येथे ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत आमचा मराठा आरक्षणाला विरोध नसल्याचं सांगितलं. तसेच महाराष्ट्रात ओबीसींना आरक्षण कसं मिळालं याचा इतिहासही सांगितला. देवेंद्र फडणवीस सरकारनं मराठा आरक्षण कायदा मांडला होता, त्यावेळी पाठिंबा दिला होता. पण आरक्षण सुप्रीम कोर्टात का अडकलं त्याचा अभ्यास करून मार्ग काढा असंही भुजबळ म्हणाले. आज गोपीनाथराव असते तरी संकटा मागून संकट आमच्यावर आले नसते. दैवाचा दुर्विलास. पण तुम्हा आम्हाला सगळ्यांना आणि गोपीनाथरावांनी ज्यांना ज्यांना दीक्षा दिलेली आहे ओबीसी साठी लढण्याची, त्या सगळ्यांना बरोबर घेऊन
आपण हा लढा लढायचा आहे. मंडल आयोग व्ही.पी. सिंग साहेब पंतप्रधान त्यांनी तो ऍक्सेप्ट केला, स्वीकारला आणि ओबीसींना 27% आरक्षण दिलं पाहिजे निर्णय घेतला. कारण या देशात 54% ओबीसी आहेत असा त्यांनी अभ्यास केला. त्यांनी तो स्वीकारल्यानंतर आम्ही मागणी केली की पवार साहेब याची अंमलबजावणी तुम्ही करा. पवार साहेबांनी अंमलबजावणी केली. पवार साहेबांच्या हातामध्ये दुसऱ्या कुणाला हे आरक्षण देण्याची मुभाच नव्हती. 13 एप्रिल 68 साली 68 साली त्यावेळेला रणनवरे म्हणून एक कोणतरी उपसचिव महाराष्ट्र राज्य यशवंतराव चव्हाण त्यावेळेला जे आहे हे आरक्षण आम्हाला मिळालेलं आहे, कुणी आम्हाला हे आरक्षण दिलं नाही, त्यावेळेपासून हे आरक्षण सुरू आहे. ओबीसी मध्ये आणखीन 201 जातीचा समावेश केला सुप्रीम कोर्टाच्या शिक्क्यांशी आणि त्याचा जो आहे मार्च 94 मध्ये हा इथला जी.आर. निघाला. आधीच सुरू झालेले छगन भुजबळ विरुद्ध मनोज जरांगे हे वाकयुद्ध आज तर अजूनच पुढे गेले. हे तुमचे जे आहेत नवीन मराठा समाजाचे एक दैवत निर्माण झाले, देव झाले. त्यांचं म्हणणं असं आहे की धनगर माळी तेली हे मधीच घुसलेले आहेत, यांना कधी कोणी दिलं होतं हे लक्षात घ्या. काल तुम्हाला कळलं पाहिजे काय आहे अभ्यास. त्यांना तर कळणार नाही, ते त्यांच्या डोक्याच्या पलीकडचं काम आहे. आजही मराठा नेते खूप आहेत ना या महाराष्ट्रात. मराठा तरुणांना मला सांगायचंय, अरे याच्या कुठं मागे लागले, ह्या दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला तुझा? हा हे बसले उपोषणाला, पाणी पिणार नाही, अमुक अमुक तारीख. मग आले अमक्या अमक्या आश्रमाचे साधू महाराज आले म्हणून मी त्यांनी सांगितलं म्हणून पाणी पितो, आता पाणी पिणार नाही. अमुक अमुक तारखेपर्यंत काम झालं पाहिजे, पाणी पिणार नाही. मग आले महाराज, आता मी महाराजांचं नाकारू शकत नाही म्हणून पाणी पितो, आता याच्या पुढे पाणी पिणार नाही. मग आले न्यायमूर्ती. मला तर मोठी गंमतच वाटली. हे आमचे सगळे मंत्री सुद्धा निश्चितपणे त्यांच्या कमराला शेक द्यावा लागला असेल, एवढे वाकले होते की उठा उठा उठा. अरे काय रे, हा बरं तुम्ही गेला तर गेलात आणि त्याच्याबरोबर त्या न्यायमूर्तींना पण नेलं आणि न्यायमूर्ती त्यांना म्हणतात सर सर याला, अरे हा 5वी शिकला का नाही माहिती नाही त्याला. न्यायमूर्ती काय रे, काय चालेल. खूप बोला असतो माझ्याबद्दल. याद राख, तू माझ्या शेपटीवर परत पाय द्यायचा प्रयत्न करू नकोस. आणि मग पुढे ऐका, हा लाठीचार्ज झाल्यानंतर हे शूर सरदार घरात जाऊन पळून झोपले. यांना हे आंबडचे आमचे मित्र टोपे साहेब, दुसरे आमचे मित्र रोहित पवार साहेब, त्यांना घरातून घेऊन आले 3 वाजता रात्री. म्हणले बस तिकडे पवार साहेब येणार आहे. आणि मग पवार साहेबांना पण यांनी आणलं. पण यांनी पवार साहेबांना हे नाही सांगितलं की हा लाठीचार्ज का झाला. कोल्हापूरच्या उदगाव येथे सभेसाठी आलेल्या मनोज जरांगेंनी भुजबळांना प्रत्युत्तर दिलं
आम्ही चिडावं आणि या राज्यात शांतता राहू नये यासाठी या सर्वांचे प्रयत्न सुरू झाल्याचा टोला त्यांनी लगवला. तुम्ही लोकांचं रक्त पिता, पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता. तुम्हाला कोण शेंदूर लावेल असंही जरांगे यावेळी म्हणाले. तुम्हाला कधीचेच मी तेच लागलेले आहेत. आता तुम्हाला वाटतं तुम्हाला देव मानव. तुम्ही लोकांचं रक्त पिता, लोकांचे पैसे खाता आणि 5-5 वर्ष जेलमध्ये जाऊन बसता. तुम्हाला कोण शेंदूर लावी? ओबीसींच्या आजच्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेतून आरक्षणाबाबत बोलताना भाजपा आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर अप्रत्यक्षपणे हल्लाबोल केला. यावेळी मंचावर उपस्थित असलेले आणि शरद पवारांचे एका काळचे अत्यंत निकटवर्ती असलेले छगन भुजबळांची चलबिचल झाली. पडळकरांचा रोख हा काकांबरोबर पुतण्याकडे सुद्धा होता. पडळकरांनी मराठा समाजाचा नेमका शत्रू कोण आहे असं म्हणताच बसल्या जागेवरूनच भुजबळांनी पडळकरांना इशारा केला. तुम्ही या गरीब मराठा समाजावरती अन्याय केला. तुम्ही तुमच्या नात्यातल्या, पै पाहुण्यातल्या पुतण्याला, पोराला साखर कारखाने दिले आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिला. त्या लोकांना तुम्ही कोयता दिला आणि त्यांची पोरं जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागाय आली तर त्या संस्था चालकांनी 40-40 लाख रुपये त्या गरीब मराठा समाजाच्या पोराकडे मागितले. आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा शत्रू आहे. ओबीसी तुमचा शत्रू नाही. तुमचा नेमका शत्रू कोण आहे तो ओळखा. जालन्याच्या अंबडमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली होती. यावरूनच संभाजी राजे छत्रपतींनी थेट छगन भुजबळांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली. राज्य सरकारमधील एक मंत्री अशी भूमिका घेत आहे, याला राज्य सरकार सहमत आहे का असाही सवाल त्यांनी विचारला. जालन्यातून मनोज जरांगे विरोधात भुजबळांनी एल्गार पुकारल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा आणि ओबीसींना शांततेचं आवाहन केलं. तसंच राज्य सरकार ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं सांगताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात संकल्पबद्ध आहोत असंही स्पष्ट केलं. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात संकल्पबद्ध आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्या संदर्भात अतिशय स्पष्ट घोषणा केली आहे. पण त्याचवेळी कुठल्याही प्रकारे ओबीसी समाजावर अन्याय होईल अशा प्रकारचे निर्णय राज्य सरकार करणार नाही आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी देखील आश्वस्त केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारची शंका सर्वांनी मनातनं काढून टाकावी आणि महाराष्ट्रात शांतता कशी नांदेल असा प्रयत्न आपण सगळ्यांनी मिळून करूया. यावरूनच आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता, आजच्या ओबीसी मेळाव्यामुळे मराठा समाजासारखाच शिंदे सरकारवर दबाव निर्माण होईल का? यावर सोशल मीडियावर भरभरून प्रतिक्रिया आल्या आहेत. तेजस काकडे हे एक्सवरून म्हणतात, राज्यात जातीय तणाव निर्माण करण्यासाठी केलेली धडपड आहे. भुजबळांची राष्ट्रीय ओबीसी नेता बनण्याची इच्छा ते पूर्ण करू पाहतायत. फेसबुकवरून अप्पासाहेब जाधव, दबाव निर्माण होण्याचा प्रश्नच नाही, कारण जरांगे पाटील न्याय हक्कासाठी लढत आहेत, तर आजची सभा ही राजकीय स्वार्थ साधण्यासाठी होती. फेसबुकवरून संजय पाटील, सरकारच्या कार्यक्षमतेवर फरक पडणार नाही. गावगाड्यांमध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार एकत्र बंधुभावानं नांदतायत. हे वातावरण कुणी दूषित करू नये. फेसबुकवरून संजय मोरे, दबाव नाही पण महाराष्ट्रातील वातावरण अशांत होईल. इंस्टाग्रामवरून दिग्विजय मांजरे, दरारा फक्त मराठेच निर्माण करू शकतात.
इंस्टाग्रामवरून रामनाथ सुरडकर, ही सरकारचीच खेळी आहे. सरकारमध्ये असणारी व्यक्ती सरकारवरच कसा दबाव आणू शकते? हा दबाव मनोज जरांगेंवर आणायचा आहे. राज्यात आरक्षणावरून पेटलेल्या मराठा विरुद्ध ओबीसी वादावर बोलण्यासाठी आपल्या सोबत उपस्थित आहेत भाजपा आमदार आणि धनगर नेते गोपीचंद पडळकर. गोपीचंदजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवरमध्ये. आजची सभा अत्यंत यशस्वी झाली असं आम्ही म्हणू, काय सांगाल? तर महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि ओबीसीच्या मनामध्ये भीतीचं वातावरण तयार झालं होतं की ओबीसीला जे आरक्षण आहे त्या आरक्षणातला कुठलाही टक्का कमी होऊ नये आणि म्हणून राज्यभर ओबीसी समाजातून एक भावना व्यक्त होती आणि त्या भावनेला आज अंबड मधल्या सभेतून वाट मोकळी करून देण्यात आली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो ओबीसी बांधव या मेळाव्याला आले होते. सर्व ओबीसी नेते असतील, ओबीसी समाज असेल, या सर्वांचं म्हणणं हेच आहे की महाराष्ट्रातील गरीब मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे. परंतु ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं त्यांना वेगळं आरक्षण दिलं होतं तशा पद्धतीचं आरक्षण द्यावं आणि त्यांचा ओबीसी मध्ये समावेश करू नये, ही या सगळ्या लोकांची तीव्र भावना आहे. आणि आमचं पण तेच म्हणणं आहे की गरीब मराठा समाजाला तुम्ही 100% आरक्षण द्या, त्यांना दिलंच पाहिजे, परंतु ते ओबीसी कोट्यातून असता कामा नये. कारण ओबीसी मध्ये मंडल आयोगाच्या म्हणण्याप्रमाणे 350 जाती महाराष्ट्रात आहेत, त्यापैकी 346 जाती महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. अनेक जाती अशा आहेत की त्यांना अजून या ओबीसी आरक्षणाचा म्हणावा तितका लाभ झाला नाही. ओबीसी आरक्षण हे महत्वाचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये खूप महत्वाचं आहे. नक्कीच गोपीचंदजी, आजचा आम्ही सभा जेव्हा बघितली तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट लक्षात आली. आपण खास पवार आणि पवारांच्या जवळ असणारी मंडळी, म्हणजे खरं तर शरद पवारांवर एक अंगुली निर्देश करत आरक्षणाचं श्रेय त्यांना मिळू नये हे भुजबळांनी सुद्धा बघितलं. मात्र आपण आपल्या भाषणात खास पवार आणि कुटुंबीय यांच्याबद्दल बोलत असताना अस्वस्थ झालेले छगन भुजबळ सुद्धा आम्ही बघितले स्टेजवर. नक्की काय इशारे करत होते ते? मी काय बघितलं नाही त्यांनी काय इशारे केले, परंतु मी जी भूमिका मांडतोय ती काय पवारांना विरोध म्हणून नाही, परंतु जेव्हा जेव्हा पवार स्वतः सत्तेमध्ये असतात किंवा पवारांच्या पाठिंब्यावरती एखादं सरकार सत्तेमध्ये असतं तेव्हाच मराठा समाजाचं आरक्षण जातं किंवा ओबीसीचं राजकीय आरक्षण जातं. पृथ्वीराज चव्हाणांनी दिलेलं आरक्षण हे तेव्हाच गेलं होतं. माननीय देवेंद्र फडणवीसांनी जे मराठा समाजाला आरक्षण दिलं त्याचा व्यवस्थितपणे अभ्यास करून मागासवर्ग आयोग नेमून त्या गायकवाड आयोगाच्या माध्यमातून या महाराष्ट्रातला गरीब मराठा समाजाचं मागासले पण सिद्ध करून ते आरक्षण दिलं होतं. नक्कीच ही भूमिका आपण आज सुद्धा मांडलीत, आपल्या भाषणातून सुद्धा मांडली. मात्र ही सगळं मांडत असताना आयोजक हे सातत्यानं आज सांगत होते तिथे की पक्षाबद्दल बोलू नये, नेत्यांबद्दल बोलू नये आणि खरं तर इतक्या वेगवेगळ्या पक्षाची नेते मंडळी तुम्ही एकत्र आली आहेत, त्यामुळे पुढचा जो तुम्हाला रस्ता आहे, अगदी वडेट्टीवारही आहेत, तुम्ही सुद्धा आहात, छगन भुजबळी आहेत, अजेंडा वेगवेगळा आहे आणि सगळे राजकीय नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, त्यामुळे तुम्ही ही एकता ठेवू शकणार आहात का पक्षाला बाजूला ठेवून? नाही बघा, मी तिथं जेव्हा व्यासपीठावरती मी थोडा उशिरा पोहोचलो आणि पोचल्याच कोण आयोजक माझ्या ओळखीचे नव्हते, पण ते मला लगेच येऊन भेटले. तुम्ही तेवढं ह्याच्यावर काही बोलू नका. मी म्हणलं ठीक आहे, ओबीसीचा मेळावा आहे आणि खूप कार्यकर्त्यांनी मेहनत घेतलेली असते तर आपण त्यांचं ऐकू. त्यामुळं मी माझी भूमिका मांडली, पण मी काय पवारांचं नाव घेतलं नाही, परंतु पब्लिकने नाव घेतलं पवारांचं. परंतु हा ओबीसीचा आजचा मेळावा हा इतका महत्वपूर्ण होता. वेगवेगळ्या पक्षात काम करणारे, वेगवेगळ्या विचारधारेत काम करणारे सगळे नेते एकत्र होते
आणि म्हणून मला हे महत्वाचं का वाटतं, कारण भटक्या समाजाची, भटक्या जमातीची, भटके विमुक्त, ओबीसी आणि मायनर ओबीसी यांच्या हितासाठी जर नेते सगळे एकत्र येत असतील तर निश्चितपणे ही गोष्ट स्वागतार्ह आहे आणि आम्ही इथून पुढेही सगळेजण बरोबर राहू. पण राज्यातलं राजकारण, पक्षाचं राजकारण, पक्षाचे जे काही कंपल्शन्स असतात, त्याचबरोबर निवडणुकीचे जे कंपल्शन्स असतात, हे सगळं लक्षात घेता तुम्ही खरंच एकत्र राहू शकणार आहात का? कारण तिकडे एकमेव असे जरांगे आहेत आणि दुसरीकडे तुम्ही सर्वजण एकत्र आहात. ते एकी ठेवणं सोपं आहे का? बघा, नेते मंडळीवरती आता काही डिपेंड नाही आहे. आता ओबीसी समाजच तळातून जागा झालाय. ओबीसी समाज एकत्रित आलेला आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजाचं हित साधायचं असेल, त्यांच्या हक्काचं संरक्षण करायचं असेल तर सगळ्या नेते मंडळींना भूमिका योग्यच घ्यावी लागेल. त्यामुळं मला ठामपणे वाटतंय की सगळे नेते मंडळी ओबीसीच्या हिताचीच बाजू घेतील. ओबीसी वाचला तर राजकारण करता येईल. पुढचा विषय आपल्याच पक्षाच्या पंकजा मुंडे येतील ह्या सभेला असं वाटत होतं, त्या आल्या नाहीत. काय कारण? तुमचं काही बोलणं झालं का? नाही, माझं आणि ताईंचं बोलणं झालं नाही, परंतु या विषयावर ताई स्वतः बोलतील. एकंदरीत आजचा आक्रमकता लक्षात घेतली सभेची तर पुढचा मार्ग तुम्हाला कसा दिसतो? तुमच्यापैकी अनेक जण खरं तर सत्तेत सामील आहेत, त्यामुळे आता नक्की काय साध्य करायचंय तुम्हाला? नाही, महाराष्ट्रामधला ओबीसी एकत्रित करणं, संघटित करणं ह्याच्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय आता शिल्लक नाही. आणि त्यामुळं आजच्या बैठकीमध्ये असं ठरलंय की प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक तालुक्याला ओबीसीचे मेळावे घ्यायचे, ओबीसीचं संघटन मजबूत करायचं आणि ओबीसीला त्यांचे हक्क काय आहेत त्याची जाणीव करून देणं आणि त्या हक्काचं संरक्षण करण्यासाठी एकत्रित करणं, हे सगळं त्या सभेमध्ये ठरलेलं आहे. आणि मला वाटतं आता मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये या सगळ्या सभांचं नियोजन होईल. नक्कीच गोपीचंदजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये जॉईन झालात आणि आमच्याबरोबर ही सगळी माहिती शेअर केलीत, आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आम्ही विचारलेल्या आजच्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या मीडिया सेंटरला, आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न होता की आजच्या ओबीसी मेळाव्यामुळे मराठा समाजासारखाच शिंदे सरकारवर दबाव निर्माण होईल का? यूट्यूबवर एकूण 10,000 मतं. 64% लोकांनी होय म्हटलंय, 36% लोकांनी नाही. इंस्टाग्रामवर एकूण 4,000 मतं. 66% लोकांनी होय म्हटलंय, 34% नाही. फेसबुकवर 43% होय म्हटलंय, 57% नाही. एक्सवर 51% लोकांनी होय म्हटलंय, 49% नाही. एकीकडे मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या मनोज जरांगेची सतत सहानुभूती दिसते, ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बाजूने. आणि जरांगेंच्या उपोषणाच्या वेळी पडद्यासमोरचे मॅनेजमेंट हे कुठेतरी मुख्यमंत्र्यांचेच होते असं वाटत होतं. मात्र आज ओबीसींच्या या रॅलीत छगन भुजबळ हे दादांचे आणि गोपीचंद पडळकर आणि आशिष देशमुख हे भाजपचे असे समीकरण असल्यामुळे नक्की सीएमचे तिथे कोण हा प्रश्न होता. ओबीसी हा भाजपचा पारंपरिक मतदाता आणि त्यामुळे गेल्या दशकात मराठा मतं जरी भाजपनं मराठा नेत्यांच्या आणि फडणवीसांनी दिलेल्या आरक्षणाच्या माध्यमातून आपल्याकडे खेचली असली तरी आज मराठा विरुद्ध ओबीसी वाद झाल्यावर भाजपने मात्र आपला पारंपरिक ओबीसी मतदाता नाराज होणार नाही याची काळजी घेतलेली दिसते. तसेच अजितदादा हे तर स्वतः दोन्ही बाजूंपासून दूरच राहिले असं म्हणायला पाहिजे. आणि त्यामुळेच ओबीसी मॅनेजमेंट भाजप आणि मराठा मॅनेजमेंट एकनाथ शिंदे असा हा अडचणींचा डोलारा सांभाळायचे सरकारने ठरवलंय असं चित्र दिसतंय. 0 आवरमध्ये आता वेळ झालीये एका छोट्याशा ब्रेकची.
ब्रेक नंतर आपण पाहणार आहोत बाळासाहेबांच्या विचारांचा खरा वारस कोण. कुठेही जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.